प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या वेरळ येथील शेतीमध्ये अंतिम टप्प्यात आलेली भात लावणी आता पूर्ण झालेली आहे। खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतीब, पत्रकार दिलीप देवळेकर, सदानंद जंगम, चंद्रकांत बनकर यांसह इतर तरुणांनी देखील भात लावणीचा आनंद घेतलाय। कोकणातील शेतीमध्ये असणारे प्रमुख उत्पादन म्हणजे भात शेती। मात्र गेल्या काही दशकांपासून कोकणामध्ये शेतीकडे लोकांची पाठ फिरलेली पाहायला मिळते। अनेक कोकणातील तरुण व लोक नोकरी धंद्यानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक होतात, त्यामुळे गावाकडे असणारी आपली शेती ओसाडत राहते। मात्र नोकरी धंद्यापेक्षा देखील आपल्या कोकणातील लाल मातीमध्ये यशस्वी शेतकरी होता येतं व अधिक फायदा देखील मिळतो हे दाखवून दिले आहे ते प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी। सदानंद उर्फ आप्पा कदम हे स्वतः 8 तास शेतीमध्ये राबतात। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये आपल्या व्यवसायासोबतच शेती हा त्यांचा एक ध्यास पाहायला मिळतो। सध्या मान्सून सुरू झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला आणि भात लावणी अंतिम टप्प्यात आली असताना सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी खेड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी त्यांच्या एकूण शेतीपैकी 25 एकर शेतीमध्ये भाताची लावणी पूर्ण केलेली आहे। कोकणातील लाल मातीचं केवळ भात पीक घेतलं जातं असं नाही, तर आंतरपीक म्हणून त्यांनी पपई, शेवगा, तूर, अननस या झाडांची देखील लागवड केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे गेले कित्येक वर्ष वेरळ येथील त्यांच्या शेतीमध्ये पपई, शेवगा, इतर पालेभाज्या, फळभाज्या, केळी यांची ते यशस्वी लागवड करत आहेत। कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच आधुनिक शेती करून उत्पादन मिळू शकते हे सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी दाखवून दिलंय। मुंबई येथे सदानंद उर्फ आप्पा कदम हे यशस्वी उद्योजक आहेत। आपला मुंबईतील व्यवसाय सांभाळून गावाकडे ते पूर्णपणे शेतीकडे लक्ष देतात। कोकणामध्ये त्यांनी आधुनिक यशस्वी शेती करून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। कोकणातील तरुणांनी शेतीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे व शेतीकडे वळावे यासाठी सदानंद उर्फ आप्पा कदम हे तरुणांसाठी चांगलं उदाहरण देखील बनलेलं आहे।